स्टुडंट, हाऊ आर यू? वेलकम टू माय चॅनेल. तर बघा, आपण खूप दिवस झाले 12वीचे व्हिडिओ घेतलेले नाहीत. आता जवळपास तुमची HSC बोर्ड एक्झाम पेपर हे लवकर आलेले आहेत. तर आपण त्याची प्रॅक्टिस तुम्हाला होण्यासाठी आणि छान मार्क घेण्यासाठी मी काही तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न काढून दिलेले आहेत. तर त्या प्रश्नांचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. तर बघा, आज आपण HSC बोर्ड एक्झाम विषय अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स या विषयातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तर बघा, पेपरची तारीख आहे 1 मार्च 2025. तर 1 मार्च रोजी तुमचा पेपर हा अर्थशास्त्राचा असणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला प्रश्न 6वा हा सविस्तर उत्तरे लिहा यावरती असेल. तर बघा, सविस्तर उत्तरे लिहा यामध्ये तुम्हाला एकूण 3 प्रश्न विचारले जातील. त्यातील तुम्हाला किती सोडवायचे आहेत? तर फक्त 2 प्रश्न सोडवायचे आहेत. तर याला गुण किती आहेत? तर 16. तर एका प्रश्नासाठी 8 गुण असतील, तर 2 प्रश्नांचे 16 गुण हे तुम्हाला सविस्तर उत्तरे लिहा यामध्ये भेटून जातील. तर बघा, प्रश्न 6वा आहे सविस्तर उत्तरे लिहा. तर यामधील कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत? तर एकूण 7 प्रश्न मी तुम्हाला काढून दिलेले आहेत. तर याच प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन सोडवत असताना तुम्हाला सोपं जाईल. तर बघा, प्रश्न पहिला आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. तर बघा, चॅनेलवर आपल्या पूर्ण प्रश्नांचे उत्तरे हे अवेलेबल आहेत. पूर्ण चॅप्टर वाईज आपण एक्झरसाइज ही सोडवून घेतलेली आहे. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मागणीचा नियम गृहीतकासह व अपवादासह स्पष्ट करा. तर मागणीचा नियम काय आहे, कशा पद्धतीने हे तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत, तर ती पूर्ण उत्तरे आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहेत. यातील कोणताही क्वेश्चनचं जर उत्तर तुमच्याकडे अवेलेबल नसेल किंवा व्हिडिओ सापडला नसेल, तर तुम्ही मला एक कमेंट करा. तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मी टेलिग्राम चॅनेलवरती अपलोड करून देईन. त्यानंतर प्रश्न 3रा आहे, मागणीच्या किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धती स्पष्ट करा. त्यानंतर पहा, प्रश्न 4था आहे, सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत सविस्तर लिहा. तर बघा, सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय, त्याचे स्रोत कोणकोणते, तर या सविस्तर प्रश्नांची उत्तरे लिहा म्हटल्यानंतर तुम्हाला याचं उत्तरसुद्धा सविस्तर पद्धतीने लिहिणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पहा, प्रश्न 5वा आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती स्पष्ट करा. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती कोणकोणत्या, तर ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 6वा आहे, राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या तात्विक अडचणी स्पष्ट करा. तर 7वा प्रश्न आहे, भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा. तर हे एकूण 7 प्रश्न आहेत. ठीक आहे. तर बघा, हे 7 प्रश्न आहेत. तर तुम्हाला या 7 प्रश्नांची उत्तरे ही तुम्हाला लिहायची आहेत. तर हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर महत्त्वाचे प्रश्न असल्यामुळे तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. एकूण 7 प्रश्न इथे दिलेले आहेत. किती? तर 7. तर तुम्हाला इथे गुणसुद्धा लक्षात ठेवायचा आहे. जास्तीचा वेळ तुम्हाला घालवायचा नाही. तर बघा, पेपर आहे 1 मार्च 2025, विषय अर्थशास्त्र. इथे बघा, मी तुम्हाला स्क्रीन झूम करून देते, जेणेकरून तुम्हाला पाहण्यास योग्य जाईल. ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल, त्यांनी इथे व्हिडिओच्या कोपऱ्यामध्ये सेटिंगचं ऑप्शन आहे, तिथे जाऊन तुम्ही क्वालिटी ही हायर क्वालिटी ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला या स्क्रीनवरील प्रश्न व्यवस्थित दिसून येतील. जर तुम्हाला चिटणीसाची कार्यपद्धती किंवा सहकार, जे विद्यार्थी नवीन आहेत चॅनेलवर त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला चिटणीसाची कार्यपद्धती, तसेच OCM, वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन, तर या सर्वांची प्रश्न आन्सर तसेच स्वाध्याय पूर्ण उत्तरे आपण या चॅनेलवरती व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते तुम्हाला मिळतील. परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काहीही हेल्प हवी असेल, म्हणजेच कोणत्या प्रश्न समजला नसेल, कुठल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं नसेल,
तर तुम्ही मला एक कमेंट करा, मी तुम्हाला ते उत्तर मिळवून देईन. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, म्हणजेच मला समजेल की हे व्हिडिओ खरंच तुम्हाला महत्त्वपूर्ण आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रश्न पाहणार आहोत की प्रश्न 7वा 8वा यामध्ये तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जातील, तर त्याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत. याआधी मी तुमच्याकडे जर टाईम टेबल अवेलेबल नसेल तर टाईम टेबलचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकतात. तसेच तुम्ही 12वी झाल्यानंतर जर BComला ॲडमिशन घेणार असाल तर BComचे सुद्धा पूर्ण व्हिडिओज या चॅनेलवरती अवेलेबल आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकतात. तर बघा, HSC बोर्ड एक्झाम विषय आहे अर्थशास्त्र. महत्त्वाचे प्रश्न आपण आज पाहिलेले आहेत. तर एकूण सविस्तर प्रश्नांची उत्तरे लिहा. तर सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये एकूण 7 प्रश्न आहेत. किती? तर 7 प्रश्न आहेत. ठीक आहे. तर प्रत्येक प्रश्न तुम्हाला कसा लिहायचा आहे, तर बघा, सविस्तर उत्तरे लिहित असताना तुम्हाला अगोदर प्रश्नाची थोडी इथे असा प्रश्न दिला जाईल तुम्हाला. तर इथे एक कॉलम दिले जाईल. इथे तुम्हाला तुमच्या प्रश्नांचा क्रमांक टाकायचा आहे. क्वेश्चन तुमचा कोणता आहे व्यवस्थित टाकून तुम्हाला अशा पद्धतीने इथे आन्सर लिहायचा आहे. तर आन्सर हे पूर्ण पॅरेग्राफ वाईज तुम्हाला हे लिहायचं आहे. पॅरेग्राफ पाडून लिहिल्याने काय होईल, जो कोणता परीक्षा म्हणजे तुमचा जो क्वेश्चन पेपर तपासणारा व्यक्ती आहे, तर त्याच्या लक्षात येईल की अतिशय छान पद्धतीने लिहिलेला आहे, त्यामुळे तो तुम्हाला मार्क्स हे तुम्हाला चांगले देईल. तर पहा, 3 ओळी झाल्या की तुम्हाला पॅरेग्राफ हा पाडायचा नाही. तर एकूण 5 किंवा 6 लाईन झाल्या की तुम्हाला पॅरेग्राफ चेंज करून याचा आन्सर हे तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने हे तुम्ही आन्सर लिहायचं आहे. तर बघा, यामध्ये तुम्हाला सविस्तर आता पहा, पहिला प्रश्न काय आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. तर घटत्या सीमांत उपयोगिताचा सिद्धांत काय आहे, तर तो तुम्हाला लिहायचा आहे. त्याचा अपवाद काय आहे, तो सुद्धा तुम्हाला इथे लिहायचा आहे. त्यानंतर बघा, तिसरा प्रश्न काय आहे, मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती स्पष्ट करा. तर बघा, हा प्रश्न 8 गुणासाठी आहे. तुम्हाला एकूण 4 पेजेस तरी लिहिणे महत्त्वाचे आहे. 4 पेजेस तरी तुमचं आन्सर हे असणं गरजेचं आहे. कारण पहा, हा प्रश्न 8 मार्कासाठी आहे. तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील, त्यातील कुठलेही 2 क्वेश्चन सोडवायचे. वेळ अतिशय 3 तास वेळ तुम्हाला कमीच असणार आहे, जास्तीचा वेळ तुम्ही घालवायचा नाही. तर 8 प्रश्नांचे जे प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नासाठी तुम्हाला योग्य उत्तर लिहिणे गरजेचे आहे. तर या पूर्ण प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला पाहिजे असतील किंवा सापडले नसतील तर तुम्ही मला एक कमेंट करून कळवा. मी तुम्हाला ते उत्तरे सेपरेटली पाठवेन टेलिग्राम चॅनेलवरती. ओके. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 7वा किंवा 8वा तर हा प्रश्न आपण पाहणार आहोत. धन्यवाद.